आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत अभिनेत्री रेणुका शहाणे. मॅम, काय सांगाल आज टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सायको ऑन्कॉलॉजी फॉर यंग अँड यूथ अडल्ट्स हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या संकल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते, काय सांगा? मी आज टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ॲडोलेसन्ट्स आणि यंग ॲडल्ट्सच्या कॅन्सरबद्दल जे क्लिनिक सुरू केलेलं आहे त्याबद्दलच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला आलेली आहे. आणि हे जे क्लिनिक आहे ते 15 ते 39 ह्या वयोगटासाठी खास काढलेलं क्लिनिक आहे. कारण ह्या वयोगटातले जे यंग ॲडोलेसन्ट्स आणि ॲडल्ट्स आहेत त्यांची जीवनाकडे बघण्याची एक वेगळी उमेद असते. ते जे वय असतं त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात ज्या जीवनाच्या म्हणजे आणि भविष्यासाठी फार उपयोगाच्या, परिवारासाठी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्याच वेळेला जेव्हा तुम्हाला कॅन्सर होतो तेव्हा त्याचा परिणाम अत्यंत खंतदायक असतो. पण ती खंत वेगळी करून त्याच्यामध्ये उमेद कशी भरायची हे ह्या क्लिनिकमध्ये सायको ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर प्लस सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट अशा पद्धतीने करायचा उपक्रम 1990पासूनच आहे. पण आता त्याच्याबद्दलचा रिसर्च करण्याची गरज आहे. कारण आपण जो काही रिसर्च पाहतो कुठल्याही मोठ्या आजारावर तो सतत अमेरिकेहून येतो किंवा युरोपमधून येतो. आणि आपल्या ज्या भारतीय गरजा आहेत त्या अत्यंत स्पेसिफिक आहेत. आपली संस्कृती अत्यंत वेगळी आहे युरोप आणि अमेरिकेपेक्षा. त्यामुळे इकडच्या पेशंट्सबद्दल आणि इकडच्या गरजांबद्दल रिसर्च करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण ह्या एवढ्या काळात ट्रीटमेंट्स खूप ॲडव्हान्स झालेले आहेत आणि आपल्याला लक्षात आलेले आहे असे अनेक डॉक्टरांनी आजच्या कार्यक्रमात सांगितलंसुद्धा की फक्त ट्रीटमेंट नाही तर खूप लोकांनी एकत्र येऊन त्याच्यावर जर काम केलं पेशंटवर, पेशंटनी स्वतः देखील सायकॉलॉजी, सकायट्री ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र जर प्रभाव झाला तर ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते आणि आयुष्य खूप आपण लांब आणि चांगलं जगू शकतो कॅन्सरनंतरसुद्धा. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी रिसर्च करणं हे फार गरजेचं आहे. तर त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये माझा भाग असा आहे की मी इंटरव्ह्यू घेणार आहे अशा 4 व्यक्तींचा जे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधून जात आहेत ह्या वयोगटातल्या, जे यंग ॲडल्ट्स आहेत आणि त्यांच्या आयुष्याबद्दल बोलून इतरांना जे पेशंट्स आहेत किंवा जे कुटुंबीय आहेत किंवा इवन सामान्य लोक आहेत ते कदाचित प्रेरणा घेतील आणि कदाचित असे काही त्यांना काही म्हणजे काय म्हणतात त्याला ट्रिक्स मिळतील जेणेकरून आयुष्यात जे काही आपल्यात उतार चढाव येतात त्यांना कसं सामोरं जायचं आणि किती पॉझिटिव्ह कसं राहू शकतो हे त्या 4 व्यक्तींच्या आयुष्याच्या म्हणजे बोलण्यामधून आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचेल. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा हे ॲक्च्युली आपल्या हातात आता हे साधन आहे फोन, ह्याच्यावरून आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळत असतात. आपल्याला माहिती असतं कॅन्सर म्हणजे काय, ट्रीटमेंट पॉसिबल आहे, ची किती प्रमाणात क्युअर होऊ शकतो, कुठला कॅन्सर किती घातक आहे वगैरे वगैरे सगळी माहिती असते. आणि तरीही जर आपल्याला कुठे अशा गोष्टी झाल्या तर ती सगळी माहिती कुठेतरी डोक्याबाहेर जाते आणि आपण फक्त आपले जे भाव आहेत किंवा आपले जे स्वप्न आहेत त्याला एक युटर्न द्यावी जी लागते आयुष्यात, तर त्याच्याबद्दल आपण नेहमीच विचार करतो. सो मला असं वाटतं की खऱ्या गोष्टी जेव्हा लोकांपर्यंत पोचतात, रिअल लाईव्स जेव्हा लोकांपर्यंत पोचतात तेव्हा त्याचा प्रभाव इन्फॉर्मेशनपेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे त्यांनी सायको ऑन्कॉलॉजीच्या डिपार्टमेंटनी मला इकडे बोलावलं की मी ह्या 4 व्यक्तींची मुलाखत घ्यावी आणि त्याच्यामधून आपण तो संदेश द्यावा की किती उपयुक्त आहे हे सगळ्या एकत्र येऊन ट्रीटमेंट करणं कॅन्सरच्या पेशंटसाठी. आपण म्हणालात की 4 व्यक्तींचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहेत. बाकीच्यांना आपण काय आव्हान करणार? मला असं वाटतं की एकतर आपल्याकडे जागरूकता खूप वाढली आहे कॅन्सरबद्दल, ट्रीटमेंट्सबद्दल. अ, त्याबरोबर थोडीशी भीती कमी झाली असं मला वाटतं आहे. पण तरीही मला असं वाटतं की कुठेतरी आपण जे त्याच्यातून जातो आहे त्याच्याबद्दल खूप ओपनली बोलू शकत नाही. आपण बोलत नाही अजूनही.
आणि मला असं वाटतं की त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. म्हणजे आपण ऑनेस्टली डॉक्टर बरोबर सुद्धा बोललं पाहिजे. म्हणजे मग त्याचा ट्रीटमेंटचा प्रभाव आपल्यावर जास्त होईल. आणि इवन इतर आपण जेव्हा बाहेर लोकांकडे बोलत नाही, आपण म्हणतो की अरे नको नको सांगूया, आपण वेगळे राहतो, जोपर्यंत ट्रीटमेंट संपत नाही तोपर्यंत वेगळे राहतो. तर तसं नसून आपण जितकं नॉर्मल आयुष्य जगू शकतो तितकं जगलं पाहिजे. हे त्या 4 व्यक्तींमधून आपल्याला कळणार आहे आज. धन्यवाद मॅम आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होत्या अभिनेत्री रेणुका शहाणे ज्यांच्याशी आपण संवाद साधला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.